फरक किती आहे बघा. हे रोड कोणी बनवले? एका आयुक्तानेच बनवले. आता आयुक्त माहिती, मी नाव आयुक्तांचं घेतो म्हणजे आयुक्तच करतात, त्यांची टीमच करते. मी नुसतं आयुक्त करू शकत नाही, कोणी इंडिव्हिज्युअल कॅनॉट डू इट. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो सुरतचं. सुरतचं 1994 मध्ये भारतातलं सर्वात घाणेरडं शहर जर कोण मानत असेल तर ते सुरत. इंटॅनचा अहवाल होता आणि तुम्हाला माहिती असेल 94ला एक प्लेग बीक पण तिकडे आला होता आणि भरपूर प्रॉब्लेम झाला होता. देशातलं 2 नंबरचं घाणेरडं शहर म्हणून त्याच्याबद्दल बोललं जायचं. गुजरातमध्ये जेवढी लोक हितापाने मरायची त्यातली जवळजवळ अर्धे लोक सुरतमधली होती. आणि अशा वेळेला तिकडे एक राव म्हणून आयुक्त होते, ते आले आणि त्यांनी ठरवलं की हा जिकडे तिकडे कचरा घाणेरडं हे, तिथे चिखल, तिथे नाले भरलेले, मी हे बदलणार. आणि या माणसाने 20 महिन्यात सुरतमध्ये बदल घडवून आणला. 20 महिन्यामध्ये 20 महिन्यामध्ये त्याची टीम उभी केली, लोकांना स्पेसिफिक जबाबदारी दिली, कार्यपद्धती बदलली, विचार डिटेलमध्ये केला. आणि तुम्हाला सांगू, मलेरिया जो 94 मध्ये 22,000 लोकांमध्ये त्याच्या सुरतमध्ये झाला होता, तो 97 मध्ये 22,000 वरून 496 पर्यंत आला. किती पर्सेंट कमी? 496. फक्त हे सगळं काम त्याने 20 ते 24 महिन्यात करून दाखवलं. 94च्या एंडिंगला त्यांनी चार्ज घेतला डिसेंबरला आणि 97 पर्यंत हा बदल तिथे घडून आला होता. स्वच्छता आणि आरोग्याच्या उपाययोजना 63% होत्या, त्या 97 पर्यंत पोहोचवल्या, 97% पर्यंत पोहोचवल्या. स्वच्छ सुरक्षित पाणी 60% पर्यंत होतं, ते वाढून त्यांनी 95% पर्यंत आणलं. कचरा उचलण्याची जी सिस्टीम होती ती 40% पर्यंत होती, ती वाढवून 98% पर्यंत आणली. आणि महानगरपालिकेच्या अहवालातच लिहिले आहे, महानगरपालिकेच्या नाही, मेडिकल काउन्सिल सुरतची जी होती त्यांच्या अहवालात लिहिलं आहे की या सर्वांचा परिणाम असा झाला की डॉक्टरांचं उत्पन्न 66% कमी झालं. तर लोक आजारी कमी पडायला लागले. एक माणूस हा बदल घडू शकतो आणि एकदा बदल झाला ना की तो नंतर कंटिन्यू राहतो, कारण सिस्टीमने काम करायला लागतं. मी यांच्यावर नंतर बोलणार आहे, सिस्टीम बेस आणि पर्सन बेस वर्किंग. कारण 2002 पासून नंतर 94ला हे आले, 97 पर्यंत काम केलं, पण ती सिस्टीम एवढी परफेक्ट बसली होती की 2002 नंतर गुजरातमध्ये एकही हितापाचा बळी गेला नाही. नंतर पुढपर्यंत 8-10 वर्ष सिस्टीम काम करत होती. आपल्याकडे आपण माणूस काम करतो, पहचाने की जरा ये डिपार्टमेंट में जरा देखना बात करना जरा. मग ते आपले पुरस्कार आता महापौर पुरस्कार जरा साहेबांना भेटायचं, जरा काढा ना. असं आहे. काल मी आणि धामणे साहेब बसलो होतो, धामणे साहेब बोलत होते, साहेब मला अतिशय पटलं. ते म्हणतात, साहेब आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती, आपण ॲडमिनिस्ट्रेशन काम कमी करतो, दुसऱ्याला आवडेल याच्यासाठीच जास्त काम करतो. एकदम परफेक्ट बोलले. त्याला वाईट वाटू नये, मग त्याला बरं वाटतं म्हणून त्यासाठी आणखी ॲडिशनल टाईम द्यायचं, त्याचं ऐकून घ्यायचं. त्या कामामुळे मला माझं काम करायलाच वेळ मिळत नाही. बघा तुम्ही, प्रमोशन आहे, ट्रान्सफर आहे, तेच काम फक्त पर्सन बेस काम. सिस्टीम ठरली आहे, नाही तर सिस्टीमने काम करायचं ठरलं ना की मग कशाला गरज आहे. मी तर कधी कधी म्हणतो नगरसेवकाची पण गरज नाही, मी फॅक्ट सांगतो. कारण जेवढे लेयर्स आपण ॲडमिनिस्ट्रेशन लावतो ना तेवढं लेट होतं डिसिजन. एकदा सिस्टीमने ऑफिसर्स वर्क जे काही आपला स्टाफ यांनी काम करायला सुरुवात केली तर कशाला नगरसेवक पाहिजे मध्ये, ते तुमचे विषय तिथपर्यंत घेऊन जायला. बा आमदार आहे, खासदार आहे, किंवा आमदार खासदार नगरसेवक 3 लेअर आहेत, कुठल्याही 2 तेव्हा विषय संपून टाका. पण आपल्याकडे नाही, कारण आपली सिस्टीमप्रमाणे काम करायची आपल्याला सवय नाही. या माणसाने, दामणे साहेब हा आयुक्त माणूस, याने लोकांना माझ्या फील्डमध्ये राहा, ऑफिसरना सांगितलं तुम्ही फील्डमध्ये मला पाहिजेत, खाली नाही पाहिजे. जेवढा जास्तीत जास्त तुम्ही फील्डमध्ये राहाल. त्यांनी भरपूर काय काय केलं, म्हणतात तेवढा वेळ नाही सांगायला. दुपारी 3 वाजेपर्यंत ऑफिसचा AC बंद, ऑफिसरने बसायचंच नाही, आयुक्तांनी बसायचंच नाही, फील्डमध्ये जा. लगेच बोंबाबोंब चालू झाले, आम्हाला लोक भेटायला येतात, मग आम्ही कुठे भेटणार, आम्ही कसं करणार. यांनी सांगितलं, लोक जेव्हा तुम्हाला भेटायला येतात याचा अर्थच असा की तुमचं काम नीट चालत नाही. यू शुड बी ऑन फील्ड. 3 वाजेपर्यंत ACच बंद करायची, 3च्या नंतर जायचं ऑफिसमध्ये. आणि लोक करायची, स्टाफ करायचं, ऑफिसर करायचे. फरक पडला. चांगलं काम करण्याला शाबासकी आणि वाईट काम करण्याला शासन, ही सिस्टीम रिअली इम्प्लिमेंट केली. आणि हा जो बदल जो सुरतमध्ये घडला तो अजूनपर्यंत तसा टिकून आहे.
आज सुरत देशातलं नंबर 2चं सुंदर शहर किंवा स्वच्छ शहर मानलं जातं. तिसरं उदाहरण देणार मी तुम्हाला मुद्दामून वेगळ्या क्षेत्रातलं, परंतु गव्हर्नमेंट म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये त्रिची म्हणून एक शहर आहे, त्रिची. या शहरामध्ये 1/3 हिंदू, 1/3 मुस्लिम, 1/3 ख्रिश्चन, म्हणजे तसं ध्रुवीकरण झालेलं शहर. आणि ऑलवेज प्रॉब्लेममध्ये, म्हणजे लफडावाला, आपल्याकडे म्हणतो ना लफडा होत करते, तर सारखं त्याच्यावर काय दंगा विंगा असं. ह्या शहरामध्ये 24 लाख लोक होते. किती? 24 लाख. आणि नेहमी दंगली. जनरली आपल्याकडे असं म्हटलं जातं, एवढं जर वस्ती असेल तर साधारणतः किती पोलीस लागतात, तर आपल्याकडे 7,500च्या आसपास पोलीस लागतात प्रमाण आहे. फॉरेनसारख्या शहरामध्ये जिथे फार चांगल्या पद्धतीने सिस्टीम चालते तिथे कमी लागत असतील, साधारणतः 5,000-5,500 लागतात. ह्या शहरामध्ये सुद्धा दंगे बिंगे एवढे जास्त व्हायचे की विचारू नका. तिकडेच एक अधिकारी आले, त्याचं नाव मला आठवत नाही, त्यांनी एवढा बदल केला आणि जी शांतता सुव्यवस्था तिथे त्यांनी बदललेल्या व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी केली. जवळजवळ 5,000 लोक बाहेर लागणार होते फॉरेनसारख्या शहरात. यांनी एवढी कायदा सुव्यवस्था आणली. कोणाच्या बळावर? फक्त 260 कॉन्स्टेबलच्या जोरावर. कॉन्स्टेबल मी म्हणतोय, कॉन्स्टेबल. आणि ते कॉन्स्टेबल म्हणजे काय, हायपला कमांडो विमांडो नव्हते ब्लॅक कॅट बाबा असं काहीतरी वेगळं केलं. आहेत त्याच सिस्टीममध्ये, आहेत त्याच मॅनपॉवरमध्ये, परंतु आपली कार्यपद्धती बदलून 260 लोकांमधनं त्यांनी हा चमत्कार घडवून दाखवला. ह्याचा अर्थ काय, मी उदाहरण का देतो तुम्हाला? एक उदाहरण याच्यासाठी देतो की आपण बदलू शकतो, आपण बदल घडवून आणू शकतो. परिस्थिती माणसाला घडवत नसते, माणसाने अनुकूल परिस्थिती घडवायची असते. आज जर आपण हे करू शकलो नाही तर कधी करणार? आपलं अस्तित्वच टेकला लागलंय. आणि म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही ठरवलंय, दामणे साहेबांनी ठरवलंय, जोगी मॅडमने ठरवलंय, सगळ्या डेप्युटी यांनी ठरवलंय, आम्ही B1 बरोबर बसलो होतो, A1 बरोबर बसलो होतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपण, कारण काय होतं, नवीन नवीन टेक्निक आणू, भरपूर टेक्निक आणू, ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी आणू आणि काय आणू, व्हर्च्युअल क्लास आणू, परंतु ते राबवणारे हात जे आहेत, जी राबवणारी बुद्धिमत्ता आहे, त्याच्याच जर ॲटिट्यूडमध्ये, त्याच्या थिंकिंगमध्ये बदल घडला नाही तर बदल होणारच नाही. शेवटी इट इज दॅट मॅन पॉवर, द पर्सन हॅज टू चेंज. आणि तो बदल आतून घडला पाहिजे. जगाच्या दृष्टीची तुमची वागणूक म्हणजे तुमचं शील, कॅरेक्टर. सर्वांसमोर सर्व चांगलंच वागतात हो, परंतु कोण समोर असताना आपण कसं वागतो त्याच्यावर आपलं कॅरेक्टर समजतं, आपला ॲटिट्यूड समजतो. आणि म्हणून हा बदल आपल्या आतून घडला पाहिजे. येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमच्यासमोर बऱ्याच नवीन नवीन गोष्टी येणार आहेत, त्याचा तुम्ही अतिशय सजगतेने वापर करायला पाहिजे. मी हे ठरवलं, मी कमिशनर चेअरमन झाल्यावर मी करत राहणार. लेट होईल, काय होईल, मी मागे पण लागणार, तुमच्या मागे लागणार, अधिकाऱ्यांच्या मागे लागणार. मला नाही पटलं तर त्यांच्या मागे मध्ये करून घेणार, कारण माझ्या वर्षभराच्या कालावधीत काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. आणि आमचे सगळे म्हणजे आपली टीम चांगली झाली. दामणे साहेब इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन, जोगी मॅडम त्यांनाही वाटते आपण करायला पाहिजे. आणि हा पण, आणि तुमची जर साथ नसेल ते तिघेच मिळून काही होऊ शकत नाही. किती हुशार माणसं असली ना, बिकॉज इट्स अ टीमवर्क, त्यामुळे टीमवर येऊ शकतो. आणि त्यासाठी आज आपण इथे बोलायला आलो. मित्रांनो, कसं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आता हा जो आपला जो मागे जात चाललोय तो पुढे जायला पाहिजे. आणि शेवटी ते एक शिवखेऱ्याचं वाक्य आहे, विनर्स नेव्हर डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. जिंकणारा वेगळं काय करत नाही, तो फक्त करण्याची त्याची पद्धत वेगळी असते. आणि ही जी नवीन पद्धत आहे ती आपल्याला शिकायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, सफरचंदाच्या झाडाच्या खाली उभा राहून आंब्याची अपेक्षा करता येत नाही. सफरचंदाच्या झाडाच्या खाली उभे राहून आंब्याची अपेक्षा करता येत नाही. आंबा पाहिजे असेल तर आंब्याच्या झाडाच्या खालीच जायला लागतं, नाहीतर आंब्याची अपेक्षा सोडायला लागते. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने आपल्याला जर या नवीन स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्यामध्ये विशेष बदल आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला कस्टमर आपल्या काय पाहिजे, आजपासून आपल्या वागण्यामध्ये कस्टमर फ्रेंडली अप्रोच यायला पाहिजे. कस्टमर फ्रेंडली. आपला कस्टमर कोण आहे? विद्यार्थी. आपला कस्टमर कोण आहे? पालक. हा कस्टमर फ्रेंडली अप्रोच जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व असंच धोक्यात राहणार.
मी सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काय माझ्या शाळेमध्ये करतो, मी जर समजा बॅक ऑफिसमध्ये असेल, शाळेमध्ये नाही आणि माझ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असेल, अशा डिपार्टमेंट तर मी काय करतो हे आपण बघितलं पाहिजे. ते माझ्या कस्टमरला आवडेल का, ते माझ्या कस्टमरला पटेल का, त्यातनं त्याला फायदा होईल का, हा विचार प्रत्येक क्षणी आपल्या डोक्यात असला पाहिजे. मला वाईट वाटतं आजही काही शाळांमध्ये काही माझे प्रिन्सिपल्स किंवा माझे शिक्षक शाळा लवकर बंद करतात. मला फार वाईट वाटतं. मी कोणाचं नाव नाही घेणार आहे. 5 वाजता शाळा संपते, 6 वाजता कधी संपते, तर 15 मिनिटं आधीच शाळा सोडून तर लवकर जायचं असतं. होतं आपल्याकडे, काही लोक करतात, वेळेवर येत नाहीत महिनोमहिनी, आणि मग तुम्ही लोकांसमोर कसा आदर्श ठेवणार? तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट तुम्ही बघणार की नाही? आपण आपल्या विद्यार्थ्याचा 15 ते 20, 25 मिनिटं डेली जर लॉस करत असो, तर त्याचं आयुष्याचं आपण किती नुकसान करतो याचं आपण गणित मांडणार की नाही? SMC, मगाशी मॅडमला मी सांगितलं, आपल्याकडच्या SMC नीट चालत नाहीत. काही ठिकाणी खरोखरच दृष्ट लागेल एवढं चालतात, काही ठिकाणी सोपस्कार म्हणून करतात. तुम्ही स्वतःलाच फसवताय. तुमच्या अस्तित्वाचाच प्रश्न तुम्हीच वाढवताय. मी अतिशय परखडपणे बोलणार आहे. वाईट वाटलं तरी चालेल, कारण कोणीतरी ते सांगितलं पाहिजे. इतकी चांगली कॉन्सेप्ट आहे SMCची. स्कूल मॅनेजमेंट पालकांबरोबर संवाद आहे, आपण एकत्र मिळून प्रशासन चालवू, कितना चांगला कॉन्सेप्ट आहे. आपण करतच नाही. करायचं म्हणून पेपरवर वगैरे दाखवतो आणि करतो, मग त्यातनं अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. तुम्ही नाही करत ना, प्रायव्हेटवाले करतायत. पुन्हा असते तिकडे आहेत, म्हणून असते तिकडे आहेत. व्हर्च्युअल क्लास, मी नगरसेवक म्हणजे झाल्यावर शिक्षण समिती अध्यक्ष झालो, परंतु 1.5 वर्षापूर्वीच अडताणी साहेबांनी आम्ही बऱ्याच वेळ, मला वाटतं जोगी मॅडम पण त्याला होते, आम्ही बऱ्याच वेळा या व्हर्च्युअल क्लास चांगले व्हावून प्रयत्न करतोय. आणखीन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हावी यासाठी कालसुद्धा परवासुद्धा आम्ही बसलो होतो. आमच्या डोक्यात काहीतरी वेगळं करायचं, व्हर्च्युअल क्लासचा फायदा करून घ्यायचा आहे, पण ते कधी होणार जेव्हा तुमच्यासारखी लोक मदत करणार. आम्ही असं ठरवलं की 10वीचा रिझल्ट आपला वाढला पाहिजे. आपल्याकडे मला सांगा, म्हणजे आज मला संधी मिळाली म्हणून मी बोलणारच, कारण आम्ही म्हणतो एक्सटेन्शन करायचं व्हर्च्युअल क्लासचं. आज आपल्याकडे तुमच्याकडे अशी गोष्ट आहे जी लोकांकडे नाही आहे. तुम्हाला त्याचं ज्ञानच नाही. व्हर्च्युअल क्लास किती प्रायव्हेट शाळांमध्ये आहे हो. आज तुम्हाला ते रेडीमेड मिळालं आहे, पण त्याला तुमचं महत्त्व कळत नाही. मला वाईट वाटतं की आपल्याकडे एक सोनं असताना सुद्धा त्याचा वापर तुम्ही पाहिजे तसा करत नाही आहात. आणि मग फक्त वरना काहीतरी कामाला लावलं या उद्देशाने आपण बघतो. हु इज द बेस्ट लीडर? माझ्या व्याख्येप्रमाणे ही इज द बेस्ट लीडर हू युजेस हिज रिसोर्सेस इफेक्टिव्हली टू द अटमोस्ट एक्सटेंट. आपल्याकडे अवेलेबल असलेल्या साधनांचा वापर जो पूर्ण इफेक्टिव्हली करतो तो खरा लीडर. किती व्हर्च्युअल क्लास सारखं मजबूत माध्यम आपल्याला मिळालेलं आहे. मला वाईट अशासाठी वाटतं की आम्ही असं ठरवलं की दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये व्हर्च्युअल क्लास चालवायचे. का चालवायचे? 9वी आणि 10वीच्या मुलांना फायदा व्हावा म्हणून. कारण आपल्याकडे कॉन्सेप्ट काय, चांगली शाळा कुठली, तर 10वीला ज्यांच्या पर्सेंटेज जास्त येतात, 10वीला ज्यांचं पासिंग पर्सेंटेज जास्त आहे ती चांगली शाळा. मग या 9वी 10वी किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जसं वेकेशन बॅच होते ना प्रायव्हेटवाले चालवतात, आणि लोक तर लाखो रुपये देऊन जातात तो व्हर्च्युअल वेकेशन बॅचला. तर आपण पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेकेशन बॅच चालू करू. आम्ही ठरवलं आणि केलं. मला वाईट वाटतं की आमच्या कितीतरी शिक्षकांनी सांगितलं मुलं यायला तयार नाहीत, स्वतः यायला लागतं सुट्टीच्या दिवसात, म्हणून मग ते टाळलं. आणि मग काहीतरी धातुरमातूर रिपोर्टवर नेऊन दिले की येत नाही, मग आपण काय करू. मुलं जर येत नाहीत हे मला मी मानायला तयार नाही. आणि समजा मुलं नाही येत असतील काही, तर मुलांना तयार करायचं काम कोणाचं आहे? मी माझा वॉर्ड कचरामुक्त केला, कचरा टाकू नका म्हणून लोकांना जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी माझ्याशी वाद घातले. 25-25 वर्ष लोक कचरा टाकत होते, त्यांचं मी बंद केलं. आज मुंबईतलं एकमात्र कचरामुक्त वॉर्ड आहे. त्यावेळी लोकांना मी एक वाक्य सांगायचो. लोक येऊन मला सांगायचे, अरे क्या है तुम बोलता है, 25-30 साल से इधर ही कचरा डालता है, हमारा दादा भी इधर डालता था और आप आके हमको बोलता है जुम्मा जुम्मा अभी नगर सेवक हो गया, तू हमको क्या सिखाएगा. माझ्याशी वाद केल्याचे माझं एक वाक्य होतं त्यांना. बोलतो हमको इतना ये सब ऐसा सिस्टम बनाने का, इधर रखने का, फिर उधर लेके जाके चलेगा नहीं. मी म्हटलं तुम्हाला थोडा त्रास होईल, पण अंतिमतः तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये. आपकी मांग महत्वपूर्ण है, लेकिन उससे ज्यादा मेरे लिए आपकी जरूरत महत्वपूर्ण है. पॉप्युलर पॉलिटिक्स मीही करू शकलो असतो, जे नेत्यांना आवडेल तसे करू शकलो असतो. तुम्ही पॉप्युलर बनण्यापेक्षा
आपल्या मुलांची खरी गरज ओळखा. त्यांचा जर 10वीचा पर्सेंटेज वाढणार असेल तर मुलांशी जाऊन बोलायला पाहिजे, त्याला शाळेत आणायला पाहिजे, त्याच्यावर बसलं पाहिजे. व्हर्च्युअल क्लास दिवाळी उन्हाळ्यात झाले तर जेव्हा शाळा चालू होईल मुलांना ते रिव्हिजन होईल, तुमचे पर्सेंटेज वाढतील, तुमचं अस्तित्वाचा प्रश्न सुटेल. व्हर्च्युअल क्लास येणाऱ्या वर्षामध्ये याचा आपण आणखी एक्सटेन्शन करून वापर करणार आहोत. मॅनेजमेंट तयार आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये मला त्या दिवशी एक आमदार भेटले, पूर्व आमदार आहेत. त्यांनी मला काय सांगितलं, विनोद तू भरपूर काय करतोयस असं मला कळलं, पण एक काम कर बाबा, बाकी काय नाही केलंस तरी चालेल. मुंबई महानगरपालिकेचे टॉयलेट्स आहेत ना ते स्वच्छ आणि साफ विदाऊट वासाचे केलेस ना सगळ्या शाळेतले तरी भरपूर झालं. मग त्याने मला हाणलंय की काय अशात, आणि ते फॅक्ट आहे. या गोष्टी तर आम्ही करू शकतो, त्याला काय धामणे कशाला पाहिजे, त्याला जोगी मॅडम कशाला पाहिजेत, तुम्ही नाही करू शकत. इट इज दॅट यू हॅव टू डू इट, यू हॅव टू गेट इट डन. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी वरनं यायला पाहिजेत मग मी करणार असा जर अप्रोच आला तर तिथे सुधारणा नाही होऊ शकणार. या तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत. तुम्ही आज मी तुमच्याशी का बोलतोय, तुम्ही लीडर्स आहात, तुम्ही सरदार आहात, तुम्ही प्रमुख आहात. यू आर द पीपल हु इज गोइंग टू बी ॲक्ट ॲज कॅटलिस्ट. तुम्ही बदल घडवणार आहात, तुमच्या हातात पॉवर आहे. तुम्ही विद्यार्थ्यांच्या रेग्युलर संपर्कात आहात. आमची युद्धाची पहिली फळी तुम्ही आहात, आणि हे तुम्ही जर बदललात तर खालपर्यंत जाणार, त्या प्रत्येक शिक्षकापर्यंत जाणार. आम्ही तर जाणारच आहोत, पुढचं सेशन शिक्षकांपर्यंत होणार आहे, त्याच्या पुढे तर मी पीर आणि स्टाफ बरोबर बसणार आहे, सगळं आम्ही बसणार आहोत. पण ते त्याला वेळ लागेल, पण तोपर्यंत काय गप्पा बसणार आपण. तुम्ही हे करायला पाहिजे आणि तुम्ही करू शकता. शाळेमध्ये टापटीपणा यावा, कुणाला आल्यानंतर एकदम आल्हाददायक वातावरण व्हावं, सिस्टमने व्हावं, हा आपला विषय होऊ शकत नाही. आपल्या शाळेत आल्यानंतर मुलांना बरं वाटेल, एक अभिमानाची फिलिंग घ्यायला पाहिजे, एक वातावरण बदलतं. वातावरण बदललं भरपूर कामं होतात. हो मला सांगा, आपल्याकडे आपण रस्त्यावर कचरा टाकतो, इथे टाकतो तिथे टाकतो. कोणी हॉस्पिटलमध्ये किती कचरा टाकतं का हो, मंदिरामध्ये कचरा टाकतो का हो, मस्जिदमध्ये कचरा टाकतो का हो. पण तोच माणूस बाहेर आला मंदिराच्या बाहेर मस्जिदच्या बाहेर की तिथे रस्त्यावर कचरा टाकतो. का टाकतो. फॉरेनला गेला इंडियन माणूस, इथे एअरपोर्टवर जायच्या आधी कचरा टाकेल, फॉरेनला एअरपोर्टवरनं उतरला की टाकत नाही. माणूस तोच असतो. आजूबाजूची परिस्थिती बदललेली असते, तिकडे एवढी स्वच्छता असते की त्याला कचरा टाकावा असं वाटत नाही. परिस्थिती तुम्ही बदला, तुमच्या विभागामध्ये तुमच्या शाळेमध्ये एवढा टापटीपणा आणा. प्लेस फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. तो नंतरचा एक ट्रेनिंगचा भाग आहे, तो नंतर येईल कधी. तर अशा पद्धतीने आपण करू शकत नाही की आपल्या शाळा कशाला आपल्याला वरच्याने सांगायला, कशाला ऑडिट व्हायला पाहिजे आपलं. आपल्यामुळे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो का, मुलांचा अभ्यास सगळा आणखी चांगल्या पद्धतीने कसा होईल, माझ्या मुलांना जास्तीत जास्त पर्सेंटेज कसं मिळेल, हा ध्यास ठेवून आम्ही जाऊ शकत नाही का, हे स्वप्न ठेवून आपण चालू शकत नाही का. डॉक्टर अब्दुल कलामांचं एक सुंदर वाक्य आहे, ड्रीम. त्यांनी म्हटलंय ड्रीम, स्वप्न म्हणजे काय. ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी इन स्लीप, इट इज द थिंग विच डज नॉट अलाव यू टू स्लीप. स्वप्न म्हणजे काय असतं, स्वप्न म्हणजे तुम्ही झोपल्यावर बघतात ते स्वप्न नाही हो. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपायला देत नाही, तुम्हाला कंटिन्युअस जागं ठेवतं, तुम्हाला ते टार्गेट दाखवत असतं, ते असतं स्वप्न. आणि असं स्वप्न जर तुम्ही जगलं पाहिजे, नुसतं बोललं नाही, जगा. मी जगा म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिक असं आहे की टार्गेट तसं समोरसारखं वाटलं पाहिजे. मी थोडंसं त्याच्या डिटेलमध्ये बोलेन, पण ते टार्गेट हा सेशन आल्यानंतर बोलेन. तर आपण हे स्वप्न कायम जे रोज सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतनं बाहेर गेल्यानंतर हे स्वप्न जर बघितलं की माझ्या मुलांचा सर्वांगीण विकास, माझ्या शाळेतनं मॅक्झिमम पर्सेंटेज करून मुलं पास झाली पाहिजेत, हा जर विचार करून आपण जर आपल्या कामाची पुनर्रचना केली तर हा फरक पडणार आहे. त्यासाठी मग आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये वाढ असेल, बाकीच्या काही गोष्टी. मी नेहमी एक वाक्य मी त्या दिवशी कुठे वारंग मॅडमना सांगितलं, विसरल्या त्यांना सांगितलं तर मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलं होतं महेंद्रमध्ये. ह्याच्या पुढे एक मी सांगितलेलं वाक्य ना सारखं मनात घोळवून ठेवा, कृपया घोळवा. मी माझ्या टेबलवर तर मागे लावणारच आहे, मी त्यांना सांगितलं, पण ते राहिलं, पण आता करून घेतो. माझ्या महेंद्रमध्ये मी जेव्हा मॅनेजर होतो